आज मला बनवायची होती घोळ भाजी. त्याच्यासाठीच ना भाजी निवडायला बसले होते. मस्त भाजी अशी पानं आणि जिथपर्यंत दांड्या तुटतात ना तिथपर्यंत घेतल्या आणि मस्त अशी छान नीट केलेली आहे बघा. दांड्यासुद्धा घेतलेल्या आहे मी. त्याच्यानंतर मग ती भाजी धुवून घेतली. लगेचच मग इकडे पाऊण वाटी ना चणा डाळ घेतली आणि एक मूठभर अशी मी तूर डाळ घेतली आहे आणि डाळ चांगल्या धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर धुतलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि थोडेसे शेंगदाणे टाकले आणि हळद टाकली. आता माझा जरा डब्बा छोटा झाला होता, तुम्ही मोठे भांडे घेऊ शकता, पण काही उतू नाही जात. मग थोडंसं हाताने दाबलं आणि कुकरला लावलं. कुकरला लावल्यानंतर आता ना याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या, 10 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवायचे. तोपर्यंत इकडं भाजीची तयारी करून घेतली आणि देवाला दिवासुद्धा लावून घेतला. तर तोपर्यंत आपल्या इकडं डाळ पण शिजली होती. तर तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर गरम गरमच आहे तोपर्यंत पळीनं किंवा रवीनं त्याला फेटून घ्यायचं आणि लगेचच तेल गरम झालं होतं. तर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसण टाकला, लाल तिखट टाकलं, कोथिंबीर टाकली आणि लगेचच मग गूळ आणि ना आमसूल टाकले मी. नंतर टोमॅटो टाकले. आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जिऱ्या धन्याची पावडर टाकून घेतली आणि गरम मसाला टाकला आहे मी थोडासा आणि मीठ टाकले. मीठ टाकलं की पटकन शिजते आणि त्याच्यानंतर लगेच ती शिजलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि थोडंसं गरम पाणी टाकलं मी आणि वरतून कोथिंबीर. तुम्हाला आवडते का घोळभाजी? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.